वृक्ष मित्र अभियान द्वारा आंदोलन किया जा रहा है। आइए हम इनसे पूछते हैं कि इनकी क्या क्या मांगे हैं इस आंदोलन को लेकर। आम्ही पिंपरी चिंचवडून आलोय। सध्याला पर्यावरणाचे इतके गहन विषय चालू आहेत। सध्याला अधिवेशनामध्ये सुद्धा जो गाजलेला मुद्दा आहे तो आहे म्हणजे अवकाळी पावसाचा। हे सगळे वातावरणातल्या बदलाचे दुष्परिणाम आहेत आणि महाराष्ट्राची आपण म्हणू शकतो दुर्दैव असं आहे की महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री नाही आहे। त्यामुळे पहिली आमची मागणी असेल की महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री द्या। दुसरी मागणी याच्यामध्ये आहे की ही आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे ज्याला आपण क्लायमेट इमर्जन्सी म्हणतो ती आलेली आहे। तर महाराष्ट्रासाठी एक क्लायमेट इमर्जन्सी नंबर डिक्लेअर करा ज्याच्यामध्ये हे सगळे पर्यावरणाचे प्रश्न किंवा तक्रारी मांडता येतील। आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये अवैध वृक्षतोड, नद्यांचं प्रदूषण, वायूचं प्रदूषण हे इतक्या विकोपाला गेले की माणसं आता मरायला लागतील एवढी परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि नसलेले पर्यावरण मंत्री यांना आमची एक कळकळीची विनंती आहे की पिंपरी चिंचवडचे जे पर्यावरणाचे प्रलंबित लेखी तक्रारी आपण दिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं जावं। खरं तर म्हणजे माणसाची पशुपक्ष्यांची गणना आहे, परंतु किती झाडं आहेत हे कोणालाच माहीत नाही। इथं आता वातावरण बदल झालेल्या वातावरणामध्ये आणि सरकार एवढ्या कोटी लावलं तेवढ्या कोटी लावलं म्हणते, परंतु ज्या झाडाचा बुंदा 6 फुटाचा आहे, 6 इंचाचा आहे आणि त्याची 10 फूट उंची आहे, अशा सर्व झाडाच्या नोंदी घेऊन कागदपत्र शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट द्यावं ही आमची मूळ मागणी आहे। तसेच ऊसाच्या फळाला शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट कार्ड देऊन शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे। शेतकरी आणि समाज आणि पर्यावरण जगलं पाहिजे, हाच आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। तो देखा किस तरह का आपको यह बोलना, इनका यह बोलना है कि इंसान का पशु पक्षी की गिनती होती है लेकिन झाड़ों की गिनती नहीं होती है। तो इनका यह बोलना है कि वृक्ष की भी और पेड़ की भी गिनती की जाए। ऐसे इन खबरों के लिए देखते रहे मास्टर टीवी 24। कैमरामैन प्रवीण के साथ में अभिषेक दुबे, नागपुर।